आपल्या प्रवचनाचा विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत अंतर्गत चिंतन आणि श्रीमद्भगवद्गीता या दोन विषयांवर आपण एकत्र विचार करीत आहोत. 7वा अध्याय. श्रीरामकृष्ण विद्यासागरांकडे आले आहेत. त्यांची खूप तीव्र इच्छा होती विद्यासागरांना भेटण्याची, कारण विद्यासागर हे अतिशय प्रसिद्ध असे व्यक्ती होते. त्यांच्यात सगळे गुण होते. म्हणून गुणी जनांना भेटायला हवं ही साधारणतः परंपरा, हा शिष्टाचार असतो. आणि श्रीरामकृष्ण आवर्जून भेटायचे. मास्तर महाशयांकडे जेव्हा त्यांनी आपली मनीषा प्रकट केली आणि मास्तर महाशय म्हणाले शक्य आहे ते. जेव्हा श्रीरामकृष्णांनी ची इच्छा मास्तर महाशयांनी विद्यासागरांना सांगितली, त्यांनी खूप आनंद झाला आणि जरूर घेऊन या. फक्त त्यांनी विचारलं की परमहंस कसे असतात, कसे आहेत, कसे काय आहेत, ते काय भगवे कपडे म्हणजे घालतात. साधारणतः परमहंस म्हटले की ते साधू आहे, संन्यासी आहे अशी कल्पना. आणि त्यानुसार मास्तर महाशयांना विद्यासागरांनी विचारलं. आपल्या मनात काही एक अशा निश्चित कल्पना असतात आणि त्याप्रमाणे मग आपण विचार करतो, वागतो. पण तसं काही नाही आहे. परमहंस आहेत ते, पण मास्तर महाशय म्हणतात तसं काही नाही आहे. म्हणजे इतके साधे आहेत ते की कोणत्याही बाह्य आवरणांनी त्यांना ओळखता येणार नाही. तुम्हाला काही कळणारच नाही ते परमहंस आहेत म्हणून. हे वैशिष्ट्य. आता मास्तर महाशय आणि श्रीरामकृष्ण विद्यासागरांकडे आलेत. जसं कोणी व्यक्ती येतो आपल्याकडे, अपरिचित म्हणा परिचित म्हणा, त्यावेळी आपण आपली काही धारणा होते बघितल्यानंतर एक प्रकारची, नंतर काही वेळानं आणखी दुसरी धारणा होते. जसजसा वेळ जातो तसतशी आपली धारणा बदलत जाते. मग ती कधी कधी जसं काळ जसं निगेटिव्ह होऊ शकते किंवा पॉझिटिव्ह होऊ शकते. खूप निगेटिव्ह होऊ शकते किंवा खूप पॉझिटिव्ह होऊ शकते. परंतु प्रथमदर्शनी आपली धारणा ही एक बरीचशी काल्पनिक असते, इमॅजिन्ड असते. कारण आपल्यासमोर एक चित्र उभं आपण करत असतो. हा मनाचा स्वभाव आहे. कोणती गोष्ट ऐकली की आपण आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं, आपोआप चित्र उभं राहतं. आणि त्याबरोबर काही नेहमीच गोष्टी नसतात, त्या बऱ्याचशा वेगळ्या असतात. परंतु काहीतरी आपल्याला मनाने कल्पना करावी लागते. एक चित्र उभं राहतं. तसंच इथे आहे. ते म्हणतात अगदी साधे आहे ते, लालकाठी धोतर घालतात आणि भगवे कपडे वगैरे घालत नाही आहे, सदरा घालतात, चढाव वापरतात. म्हणजे ह्या सगळ्या याच्यात पारंपरिक परमहंसाच्या कल्पनेमध्ये न बसणाऱ्या गोष्टी आहेत. एका खोलीत राहतात, पलंग असतो, अंथरूण असते, मच्छरदाणी असते, त्याच दिशा झोपतात. कोणत्याच प्रकारचे बाह्य चिन्ह नाही. हे संक्षेपात वर्णन आहे. कोणत्याच प्रकारचं बाह्य चिन्ह नाही. पण जसजसे मास्तर महाशय आणि तिथे बसले सगळेजण, आणखी काही भक्त लोक बसलेले आहेत आणि त्यांच्यासमोर अर्थात विद्यासागर पण आहेतच. जसजसे बोलत जातात तेव्हा तेव्हा कळत जातं त्या तिथल्या मंडळींना, विद्यासागरांना आणि आपल्याला पण तदनुषंगाने, की श्रीरामकृष्ण म्हणजे काय आहेत. आणि कोणतेच बाह्य चिन्ह नाही इथपर्यंत वर्णन केलं आहे मास्तर महाशय. आणि नंतर एक सुंदर संक्षेपामध्ये त्यांनी श्रीरामकृष्णांविषयी सांगितलेलं आहे मास्तर महाशयांना विद्यासागरांनी. म्हणजे जेव्हा येऊ शकतो काय आम्ही, ही एक प्रकारची अनुमती घेण्यासाठी गेले होते, तर त्यांनी अगदी एकच वाक्य म्हणा किंवा दीड वाक्य म्हणा, ते म्हणतात पण विना दुसरे तिसरे काहीच जाणत नाहीत. आणि नंतर रात्रंदिवस भगवंताच्या चिंतनातच निमग्न असतात.
ह्या 2 वाक्यांमध्ये आपल्याला श्रीरामकृष्णांच्या व्यक्तित्वाचं समग्र चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं, आहे की नाही. असाही एखादा व्यक्ती असू शकतो जो आपल्या कल्पनेत बसत नाही. आणि आपण किती आपल्या कल्पनेला ताण दिला तरी आपल्या कल्पनेत काही ती गोष्ट बसत नाही. की असा कोणी व्यक्ती असू शकतो काय? आपल्याला तसं काही जाणवत नाही की जो व्यक्ती रात्रंदिवस भगवंताच्या चिंतनात मग्न असतो आणि ईश्वराविना दुसरे तिसरे काहीच जाणत नाही, की नाही. आपल्याला दुसरं तिसरं चौथं पाचवं सगळं 100 200 1000 गोष्टी जाणतात, आहे की नाही. फक्त आपल्याला ईश्वर जाणता येत नाही. आपल्या पूर्णपणे आपल्यापेक्षा थोडेसे वेगळ्या प्रकारचे, नाही. त्यामुळे पटकन आपल्या कल्पनेत न बसणारं व्यक्तिमत्व आहे श्रीरामकृष्णांचं. आणि म्हणूनच ज्यावेळी आणि विद्यासागर संपूर्णपणे वेगळे आहेत, नाही. म्हणून इथे जे सिद्धांत वाक्य शेवटी श्रीरामकृष्णांचा उपदेश जिथे संपतो याच्यामध्ये या नंतर मग औपचारिक ते निरोप घेतात. तर त्यामध्ये हा जो उपदेश आहे आपण जो बघत आहोत त्या उपदेशाविषयी मास्तर महाशयांचं एक त्यांचं म्हणणं जे आहे ते इथे त्यांनी मांडलेलं आहे. त्यांचा जो रिमार्क आहे की जणू साक्षात वाग्देवी सरस्वती त्यांच्या जिव्हाग्री बसलेली आहे. मी आता साक्षात वाग्देवी जिव्हाग्री अशा कोणातून याच्या बसत नाही. मी रामकृष्णांच्या जिव्हाग्री हा वाक्प्रयोग आहे. जणू साक्षात वाग्देवी सरस्वतीच बसलेली आहे. आपले वैदिक वाङ्मय जे आहे, जे आपलं शास्त्र आहे, मूळ शास्त्र आहे, त्याची देवता आहे सरस्वती, आहे की नाही. म्हणून सरस्वतीची ऋषी पूजा करतात. आपल्याकडे शारदेची पूजा असते कारण ती मूळ देवता आहे. वाणी काय वाणी विनायक उदे याच्यात आहे ना, रामनाम म्हणतो नाही. वंदे वाणी विनायक, वाणी म्हणजे सरस्वती, वाणीची देवता. तर हे सगळं वैदिक वाङ्मय हे सरस्वतीच्या कृपेने होतं. या ब्रह्मविचारसार परमामाद्याम जगद्व्यापिनीम, ती ब्रह्मसार परमाम आहे, आद्याम आहे, आदि देवता आहे. जगद्व्यापिनीम वीणा पुस्तकधारिणीम अभयदाम जाड्यांधकारापहम हस्ते स्फाटिकमालिकांच ददतीम पद्मासने संस्थितां वंदे तां भगवतीं सरस्वतीं बुद्धिप्रदां शारदां. ही सरस्वतीची वंदन आहे. ही ब्रह्मविचारसार परमाम आद्याम आहे ती. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा प्रथम त्यांनी त्या आद्य पुरुषाला परमपुरुषाला म्हणजे ब्रह्माला प्रणाम केलं आहे. ओम नमो जी आद्या हा ब्रह्म प्रणाम आहे. निर्गुण निराकार परमात्म्याला प्रणाम केला आहे. नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, नाही वेदाचं प्रतिपादन करणारी, उलगडून दाखवणारी, ती स्वसंवेद्य आहे. ते ब्रह्म निर्गुण निराकार स्वसंवेद्य आहे. म्हणजे ते ज्ञानरूप आहे, चैतन्यमय आहे. त्याला काही ज्ञान द्यावं लागतं असं नाही. स्वसंवेद्य आहे, आत्मरूपा. यामध्ये तुम्हाला काहीच सापडणार नाही बघा. सगळं निर्गुण आणि निराकार आहे. आणि मग देवा तूची गणेशू, हा जो देव आहे परमात्मा तोच तो गणेश रूपात आहे. सकळार्थमती प्रकाशू. मग त्यांनी गुरुना प्रार्थना केली. म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. निवृत्तीदास म्हणजे त्यांचे गुरु. ही परंपरा आहे. म्हणून तुम्हाला दासबोधामध्ये खूप प्रणाम सुरुवातीला दिसतात. तुलसी रामायणामध्ये हे सगळे जे ग्रंथ असतात त्याच्यामध्ये आधी सगळ्या देवी देवतांना गणेश, गुरु, संत, अगदी श्रोत्यांनासुद्धा प्रणाम केला जातो. कारण हे सगळे कसे आहेत? परमात्मस्वरूप आहे. म्हणून हे जे अनुपम यांनी एक विशेषण दिलं आहे मास्तर महाशयांनी श्रीरामकृष्णांच्या बोलण्याला, ते स्वतः बोलत नाहीत आहे असं भासतं आहे सगळ्यांना. कारण जेव्हा कोणी मनुष्य बोलतो नी ते एका वेगळ्या प्रकारचं असतं. की ते सांगितले बुद्धीने बोलतो तो, की नाही बुद्धीचा आधार घेऊन बोलतो. बुद्धीची देवता सरस्वतीच असते, की नाही. पण तिथे आपला अहंकार असतो. नाही आता याला आपण या सगळ्या उपदेशांमध्ये आपल्याला दिसेल याचं सार आहे की कशा प्रकारे आपण अहंकाराला बाजूला ठेवू शकतो.
की नाही. आपला अहंकार विविध प्रकारे आपल्या सगळ्या वागण्यामध्ये किंवा आपल्या बोलण्यामध्ये येत असतो की नाही. त्याला ओळखणं, त्याला आयडेंटिफाय करणं, त्याला आणि नंतर मग त्याच्याकडे लक्ष देणं हे फार कठीण काम आहे की नाही. अतिशय कठीण काम आहे. हे काय म्हणतात, जन्मजन्मीची तपस्या आहे की नाही. ही तपस्या ऋषींनी केली होती की नाही. आपण ते श्रीरामकृष्णाच्या मुख्य ऋषींना ब्रह्मज्ञान झालं होतं, त्यासाठी ते किती प्रयत्न करत असत. ते कसला प्रयत्न करत असत, कसली तपस्या की नाही, तेही श्रीरामकृष्णांनी सांगितलं आहे की नेमकं काय करत असत की नाही. इतका एकांत कशाला हवा की नाही, इतकं निर्जन स्थान कशाला हवं, दुर्गम ठिकाणी कशाला जायचं. याचं कारण हे जग सतत आपल्यावर मनावर परिणाम करत असतं आणि सतत आसक्ती उत्पन्न करत असतं. आणि आपण किती प्रयत्न केला, आपल्या क्षमतेच्या बाहेरची गोष्ट असते ती, आणि सतत आसक्ती उत्पन्न होत असते. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की सतत मरणाचं चिंतन असायला हवं. याच्यात आहे की मरणावर मात करील अशी जगामध्ये कोणतंच नाही. मरण नेहमी डोळ्यांसमोर वागवणं उचित. मृत्यूवर देखील मात करील अशी कोणतीच गोष्ट जगात नाही. मरणानंतर काहीच राहणार नाही. संतांनी मरणावर खूप लिहिलं आहे. स्वामींनी ते अतिशय अगदी काव्यात्मक लिहिलं आहे. ज्ञानयोगात तुम्ही बघाल, वंडरफुल वर्णन आहे स्वामींचं, आहे की नाही. सगळ्यांनीच लिहिलं आहे. रामदासांनी दासबोधात तर पूर्ण समासच लिहिला आहे की मृत्यू म्हणजे काय. मृत्यू न म्हणे गजपती, मृत्यू न मध्ये नरपती वगैरे खूप छान लिहिलं आहे त्यांनी की नाही. आणि शेवटी लिहिलं आहे की तोच मृत्यूवर मात करतो जो ब्रह्मचिंतन करतो की नाही. नाहीतर मृत्यूवर मात करेल म्हणजे आपण म्हणू शकतो की आपण बघू त्यावेळी की आपल्याला जगामध्ये प्रत्येक गोष्टी जुळवून घ्यावं लागतं की नाही. आपण जन्मभर जुळवून घेतो, लोकांशी जुळवून घ्यावं लागतं, परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं की नाही. आपलं जन्म जुळवून घेण्यामध्ये जातो की नाही. सतत जुळवून घेणं हा आपला स्थायी भाव आहे की नाही. फक्त एकच तत्त्व आहे जगामध्ये की कधीच कोणाशी जुळवून घेत नाही, आणि ते म्हणजे मरण, आहे की नाही. मरण कोणाशी कधी जुळवून घेत नाही. तुम्ही त्याच्याशी जुळवून घ्या, तो कोणाशी जुळवून घ्यायला तयार नाही. सर्वोच्च त्याला काल म्हणतात, आहे की नाही. मरण म्हणजे काल, आहे की नाही. कालोस्मि लोक क्षयकृत प्रवृद्ध, जे गीतेमध्ये अर्जुनांनी भगवंतांनी म्हटलं आहे, मी काल आहे म्हणजे मृत्यू आहे मी. मृत्यू सर्वहरश्चाहम, आहे की नाही. मृत्यू सर्वांचं हरण करणारा आणि सर्वस्व हरण करणारा असा मृत्यू आहे. त्याचं नेहमी काय करायला पाहिजे, स्मरण करायला पाहिजे. ते स्मरण नाही म्हणत, मरण नेहमी डोळ्यांसमोर वागवायला हवं की नाही. गीतेमध्ये 13व्या अध्यायात म्हटलं आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. अनुदर्शनम म्हणजे तेच आहे जे गीतेमध्ये सांगितलं आहे. अनुदर्शनम, दर्शन म्हणजे बघणं की नाही. अनु म्हणजे सतत प्रयत्न करून बघणं. नंतर, अनुशब्दाचा अर्थ तो नंतर, म्हणजे आपण वारंवार विसरतो की नाही की हे जग क्षणिक आहे की नाही. जसं ते 9व्या अध्यायाच्या शेवटी म्हटलं आहे की काय, अनित्यम सुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम. असं आहे, असं करा की नाही. आपण ते विसरतो की नाही. विसरणं हा आपला स्वभाव आहे की नाही. तत्त्व नेहमी डोळ्यासमोर राहू शकत नाही, सत्य डोळ्यासमोर राहू शकत नाही, म्हणून आपण सारखं विसरतो की नाही. अनित्यम सुखम लोकम इमम लोकम अनित्यम सुखम. अनित्य म्हणजे क्षणभंगूर. मृत्यू हा या जगाचा स्थायी भाव आहे. अगा मर बोल न साहती मेलियावरी रडते, हे ज्ञानेश्वर महाराज याचंच त्यांनी केलं आहे. आपल्याला मरण हा बोलसुद्धा, शब्दसुद्धा ऐकवत नाही. अगा मर बोल न साहती की नाही. आपल्याला हा शब्दसुद्धा हे अशुभ बोलू नका की नाही. पण शास्त्र, महापुरुष, संत, अवतार, गीता, उपनिषद, शास्त्र हेच सांगतं सगळं. कारण काय, ह्याच्यातच सगळं काही आहे, बाकी सगळं फोल आहे की नाही. हे सांगणारे कोणी सांगू शकत नाही. फक्त यांना सांगावं, त्यांचं कामच आहे. शास्त्राचं आणि संतांचं कामच आहे तुमच्या डोळ्यासमोर परिस्थिती सत्य काय आहे. कारण आपण असत्यामध्ये वावरत असतो. आपलं जगणं हे असत्यात असं, सत्याला धरून नसतं. म्हणूनच म्हणतात की असतो मा सद्गमय, असताकडून सताकडे जा. आपण सतत आपलं मन, बुद्धी, अंतःकरण सतत याच्यात वावरत असतं, असताकडे. म्हणून यांनी मास्तर महाशयांनी म्हटलं आहे की जणू साक्षात वाग्देवी सरस्वतीच श्रीरामकृष्णांच्या जिव्हेच्या टोकावर अवतीर्ण झाली आहे. तीच बोलते आहे, होऊन विद्यासागरांना उपदेश देण्याच्या मिशाने
सर्व जीवांच्या मंगलार्थ या सर्व अनुपम गोष्टी बोलत आहेत. ह्या गोष्टी अनुपम, याची उपमा दिल्या जात नाही की नाही, याची उपमा दिली जात नाही. हे तुम्हाला फक्त यांच्याकडूनच बघायला मिळेल. बाकी तुम्हाला ह्या गोष्टी सर्वसाधारणपणे जर तुम्ही प्रयत्न नाही केला तर तुम्हाला कुठेच वाचायला मिळणार नाही, बघायला मिळणार नाही. यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागतो. इतर गोष्टींसाठी वेगळा प्रयत्न आपोआपच येतात त्या, आहे की नाही. त्याच्या लाटा आपल्या जीवनावर सतत आदळत असतात की नाही. त्याच्यातून बाहेर पडून ह्या गोष्टींच्या समोर येणं किंवा गोष्टी आपल्यासमोर येणं हे खरोखरच ईश्वराची कृपा असते की नाही. ईश्वराच्या कृपेविना हे आत्मविद्या आपल्या काही हे होत नाही. म्हणून इथे सर्व जीवांच्या मंगलार्थ शंकराचार्यांनी गीतेमध्ये म्हटलं आहे की अर्जुनाच्या मिशानी असे शब्द वापरले, तर ते वापरले ना असं ते अर्जुनाय निमित्तीकृतम. अर्जुनाला निमित्त करून भगवंतानी सगळ्या जगाला हा उपदेश केला आहे की नाही. कोणता? श्रीमद भगवद्गीतेचा की नाही. कोणीतरी कारण लागतं. म्हणून ते दुग्धा गोपाल नंदना पार्थो वत्सहा म्हटलं आहे. पार्थ हे अर्जुन हा वासरू आहे. गाईला पाना फुटायला वासरू हा बसतो. आधी वासराला चाचाळ लावतात आणि नंतर मग दुग्धम गीतामृतम महत. म्हणून इथे जे म्हणतात की सर्व जीवांच्या मंगलार्थ या सर्व अनुपम गोष्टी बोलत आहेत. आणि ह्या सर्व उपदेशांचा कारण अध्याय मोठा आहे. हा 7वा अध्याय मोठा आहे. जणू काही श्रीरामकृष्णांना सगळ्याच गोष्टी सांगायच्या होत्या विद्यासागरांना. कारण हे विशिष्ट प्रकारचे व्यक्ती होते, प्रसिद्ध व्यक्ती होते. यांच्या माध्यमातून यांच्यामार्फत बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. यांना जर ज्ञान मिळालं, यांना जर जो आवश्यक उपदेश आहे आणि असा मर्मग्राही सार गर्भित उपदेशांना मिळालं तर यांच्यामार्फत बरंच काही काम होऊ शकतं नाही. म्हणून स्वामी ठाकूरांनी नरेंद्राला सगळं मुख्य महत्त्व दिलं. या नरेंद्राच्या मार्फत बरंच मोठं काम होऊ शकतं. त्यांच्या इतर शिष्यांच्या मार्फत बरंच काम होऊ शकतं. तसंच जसं केशवचंद्र सेन बघतो आपण की हे मोठी मोठी लोक असतात, यांच्यामार्फत बरंच काम होऊ शकतं. प्रयत्न आहे हा की नाही. हा प्रयत्न आहे, मायेच्या राज्यातला प्रयत्न आहे. त्यातलं किती साध्य होतं किती साध्य होत नाही हा भाग अलाहिदा, परंतु हा प्रयत्न आहे. आणि म्हणून श्रीरामकृष्ण जणू काही बाकी ठेवत नाही या अध्यायामध्ये. सार त्यांनी अगदी सिद्धांत जसं आपण म्हणतो ना भगवद्गीतेमध्ये 66 अध्याय 66 श्लोक 18व्या अध्यायातला की ते संपूर्ण गीतेचं जणू काही सार आहे नाही. की अर्जुना तू सर्व सोडून दे, तू स्वतःचं काही ठेवू नको. सर्व धर्मान परित्यज्य की नाही. धर्मम त्यज धर्मम अधर्ममच उभे सत्यानृते त्यज. हा शुकाला उपदेश केला आहे. उभे सत्यानृते त्यक्त्वा यत त्यजसी तत्यज की नाही. तू सगळं सोडून दे आणि ज्यानी सोडशील तो पण सोडून दे. आपण कशाने सोडतो किंवा ग्रहण करतो? अहंकाराने की नाही. प्रत्येक वेळी आपला अहंकार येतो. मी आता झोपणार आहे की नाही. आता सात झोपण्याची आपली अगदी रुटीन क्रिया असते की नाही. मला आज उशिरा माझी झोप उघडली, रुटीन बाब आहे. पण कोणतीच गोष्ट अशी नसते ते आपल्याला अहंकाराला. आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हासुद्धा अहंकार असतोच की नाही. की हे माझं ध्यान आहे की नाही. जमलं नाही किंवा जमलं हे माझं ध्यान होऊन जातं. माझं म्हटलं की मी आलंच की नाही. म्हणून तो मी शोधणं अतिशय कठीण आहे की नाही. मग याच्यावर चिंतन केलं तरच आपल्याला थोडं थोडं कळायला लागतं. नाही काहीच कळत नाही येतं. मग आपण म्हणतो की आपल्या डोक्यावरून गेलं, डोक्यावरून जाणार काहीच नसतं. पण काय असतं की आपला हा अहंकार बरोबर तिथे उपस्थित होतो आहे की नाही. कुठून येतो माहीत नाही. ते म्हणतात ना, ठाकूर म्हणतात ना की ते वडाचं किंवा पिंपळाचं जरी उकळून काढलं दुसऱ्या दिवशी पुन्हा तो अंकुर येतोच तो आहे की नाही. किती काढा तरी तो पुन्हा अंकुर येतोच. हा न जाणारा काय आहे, न जाणारी बाब आहे अहम म्हणजे. अहम म्हटलं की मग ते मम आलंच आहे की नाही. मम म्हणजे माझं, आसक्ती. हे दोन खूप नंतर तिसरं आहे इच्छा. पण मम आणि अहममधूनच ती उत्पन्न होते की नाही. संकल्पातून कामना उत्पन्न होते. संकल्प प्रभवान कामान गीता म्हणते. प्रभवान म्हणजे उत्पन्न झालेली. संकल्पातून संकल्प कशाचा? आपण कशाचाही संकल्प केला म्हणून संकल्प करू नका की नाही. गीता म्हणते सगळं
काय ते संकल्प प्रभवान कामान तत्वा सर्वान शेषतः, की नाही, सर्व सोडून द्या, अशेषतः सोडून द्या, का बाकी काहीच ठेवू नका. हा का सांगितलं जातो? कारण हे सगळं जीवनभराचं काम आहे, की नाही. तुम्ही अगदी 24 तास जरी मेहनत केली तरी ते कारण संस्कार आहेत ना, आहे की नाही. काही वरवर नाही आहे, ते खूप खोल 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 इतकं खोल गेलं आहे. सुविरूढ मुला केलं इतकं खोल गेलं आहे, आसक्तीची मुळे इतकी खोल गेली आहे. म्हणून म्हणतात की मरणाचं स्मरण करा. ते असं एक औषध आहे, संजीवनी औषध आहे, की तेच फक्त कामी येतं. बाकी कोणतंही औषध कामी येत नाही जगामध्ये, आहे की नाही. सतत इथं हे नाही म्हणतं मरण डोळ्यासमोर ठेवा असं म्हटलं आहे, की नाही. याचं कारणच ते आहे, तुम्हाला उगाच काही ते निराश करण्यासारखं किंवा निगेटिव्ह विचार किंवा तुम्हाला डिप्रेशन येण्यासाठी नाही आहे ते, की नाही. तुमचा उत्साह वाढवण्यासाठी असते. फार संजीवनी औषध आहे ते. म्हणून गीतेमध्ये म्हणा किंवा सगळ्या शास्त्रांमध्ये हेच सांगितलं जातं, की नाही. ते काही म्हणजे तुम्हाला तुमचा उत्साह कमी करण्यासाठी जगण्यातला यासाठी नाही. आपल्याला वाटतं याने आपल्या जगण्यातला उत्साह कमी होऊन जाईल. मला पुष्कळ लोकांनी म्हटलं आहे, आपण जर असं केलं मरण वगैरे डोळ्याला म्हटलं की आपल्या जीवनातला उत्साहच कमी होऊन जाईल. ही चुकीची समजूत आहे. असं बिसं काही होत नसतं, आहे की नाही. ते आपल्या जीवनातला उत्साह वाढवण्यासाठी. आपला वेळ कमी आहे, की नाही. त्यावेळात जसं आपल्याला काहीतरी परीक्षा द्यायची, स्पर्धा परीक्षा द्यायची, आपल्याला वेळ कमी असतो, की नाही. अभ्यास करायला वेळ कमी असतो, परीक्षेमध्ये सुद्धा वेळ कमी असतो. आजकाल तर ऑनलाईन वगैरे सगळ्या गोष्टी होतात, पण मोजकाच वेळ असतो, की नाही. मग आपल्याला किती उत्साहाने अभ्यास करावा लागतो. आपला उत्साह नसेल तर आपण काहीच करू शकणार नाही. उत्साहाने जास्तीत जास्त वेळ अभ्यास करावा लागतो, जास्तीत जास्त एकाग्र करावं लागतं मन परीक्षा देताना, की नाही. सगळीकडनं मन आपलं काढून टाकावं लागतं, की नाही. जेव्हा एखादा बॅट्समन असतो तो जेव्हा याला चेंडूला जेव्हा तोंड देतो त्याला काय करावं लागतं? त्याला सगळं विसरावं लागतं. स्टेडियम विसरावं लागतं, 1000 लोक विसरावं लागतात, बाकीचे खेळाडू विसरावं, सगळं विसरावं लागतं, आहे की नाही. काहीच नाही, फक्त त्याला चेंडूकडे बघावं लागतं, आहे की नाही. नाही तर तो आऊट होणार, नक्कीच आऊट होणार, की नाही. म्हणून त्याला सगळं लक्ष त्या चेंडूकडे बघावं लागतं. त्याची एकाग्रता कंप्लीट पाहिजे. एकाग्रता थोडं जरी इकडे झालं म्हणून ते हे स्लेजिंग वगैरे करतात, त्याची एकाग्रता भंग करण्याचा प्रयत्न करतात. थोडं जरी झालं तो आऊट गेला, आहे की नाही. म्हणून ही एकाग्रता कमावण्यासाठी ह्या गोष्टी असतात, की नाही. म्हणजे तुम्हाला यश मिळण्यासाठी. म्हणून इथे म्हणलं तुम्ही सिद्ध तर आहातच. आपण बघतो आहोत की श्रीरामकृष्ण त्यांचं महत्त्व कधीच कमी करत नाही, की नाही. त्यांना माहीत आहे ह्यांचं काही जास्ती धाव नाही आहे. विद्वान खूप आहेत, दयाळू आहेत आणि परोपकारी आहेत, सात्विक आहेत, ज्ञानी आहेत, विद्वान आहेत, सगळंच काही आहे, की नाही. पण त्यांचा उत्साह कमी करत नाही, की नाही. त्यांची जी कर्म करण्याची जी निष्ठा आहे, परोपकार करण्याची निष्ठा आहे, त्यात काही आघात करत नाहीत ते. परंतु त्याची किंमत काय हे पण जाणून देतात, की नाही. तुम्ही नुसतं आपण वा किती मोठे आहात, किती मोठे आहात, किती महान आहात असं नाही आहे. महान आहात फक्त त्यांना वाटू नये की त्यांचा जो उत्साह आहे परोपकार करण्याचा वगैरे तो कमी होऊ नये. ते म्हणतात ते सात्विक कर्म आहे, की नाही. सात्विक कर्म आहे, करायला पाहिजे. गीताही म्हणते, की नाही, न त्याज्यम कार्यमेव तत्, ते त्यागू नका, की नाही. आणि नुसतंच नाही, त्यागू नका नाही, नक्कीच करा. कार्यम एव तत्, कार्यम एव, ते करायलाच पाहिजे. त्याच्याविषयी बोलायलाच नको. आपल्याला 2 प्रॉब्लेम येतात, की नाही. हे आपल्या याच्यात दिसतं आहे. हा पूर्ण अध्यायामध्ये तुम्हाला दिसेल, की नाही. आणि गीतेमध्ये तेच आहे, की नाही. तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. आपण एक घोर कर्म केलं, युद्धासारखं महाभयंकर कर्म केलं तर कुठलं देवन, कुठलं मुक्तीन, कुठलं काय, आहे की नाही. हिंसा आणि हे कसं काय एकत्र बसू शकतं? मुक्ती, आहे की नाही. आणि तिथेच तर गडबड आहे, की नाही. कसं मुक्ती म्हटलं की मग आपल्याला काहीच नको. आपलं असं कसं काय अगदी छान स्वामीजी जसं वर्णन करतात, छान शांत आहे, नदी वाहत आहे, पक्षी कूजन करतात आहे, असलं धर्म आपल्याला असतं. कुठेही काही डोक्याला ताप नको, आहे की नाही. स्वामी म्हणजे दोन्ही चित्र चुकीचे आहेत. हे दोन्ही चित्र चुकीचे आहेत, की नाही. एकदम शांत शांत आणि एकदम कोलाहल, हे दोन्ही चित्र चुकीचे आहेत, की नाही. कोलाहलामध्ये तुम्हाला शांती उत्पन्न हे झाली पाहिजे, अनुभव झाला पाहिजे. आणि शांतीमध्ये तुम्हाला त्या कर्मणी अकर्मय पश्चेत कर्मणीचं कर्मय, की तर काय सुंदर सांगते, की नाही. तुम्हाला कर्मामध्ये अकर्म बघता आलं पाहिजे आणि अकर्मामध्ये कर्म बघता आलं. कर्मणी अकर्मयत पश्चेत अकर्मणीचे कर्मय सबुद्धिमान मनुष्येषु, की नाही. तो मनुष्य बुद्धिमान आहे. आपण एक टोक गाठतो नाही तर दुसरं टोक गाठतो. येतं आपण कर्मामध्ये स्वतःला इतकं मग्न करून टाकतो की आपल्याला दुसरं काही
ब्रह्म वगैरे देव वगैरे काही सुचतच नाही. आणि नाही तर ब्रह्म करत बसतो आणि कर्माला पूर्णपणे फाटा देतो, आहे की नाही. इथे जे रामकृष्णांविषयी म्हटलं आहे ते ईश्वराविषयी दुसरं जाणत नाही काही, आहे की नाही. ते फक्त ईश्वर करतात. किंवा ऋषींविषयी म्हटलं आहे की त्यांनी सगळं सोडून दिलं आणि त्यांनी फक्त ब्रह्मचिंतन केलं. एकांतात दुर्गम ठिकाणी जाऊन त्यांनी ब्रह्मचिंतन केलं, आहे की नाही. आपल्यासमोर ते उभं राहतं चित्र, आहे की नाही. मग चित्र जो काय ते बरोबर आहे, 100% बरोबर आहे की नाही. पण ते महान उदाहरण आहे, मोठी उदाहरण आहे, ते आदर्श उदाहरण आहे की नाही. म्हणून त्या अध्यायामध्ये शंकराचार्यांनी लोकोपदेशास्तव अहम मी बाळगला होता असं वर्णन आहे की नाही. शुकाचार्यांनी काय लोकोपदेश दिला होता, कशासाठी? जीवाच्या कल्याणार्थ दयेने प्रेरित होऊन त्यांनी तो उपदेश दिला होता असं ते या अध्यायात आपल्याला दिसेल की नाही. पण ते शुकदेव काय, शंकराचार्य काय, ऋषी काय, श्रीरामकृष्ण काय, हे असामान्य लोक आहेत. कृष्ण काय अलौकिक लोक आहे, लौकिक लोक नाही आहे, सामान्य नाही आहे. ते कुठे ना आपण कुठं, की नाही. ते आहे ना, कुठे मुंगी आणि कुठे गरुड, की नाही. आहे ना, ते मुंगी याच्यामध्ये आहे, ज्ञानेश्वरीमध्ये आहे की राजहंसाचे चालणे का भूतळी जालिया शहाणे आणिके काय कोणे चालावीचे ना. कुठे राजहंस चालन, कुठे इतरांना चालू नाही, की नाही. न ते तेथ काय मुरकटा वारीत असे, आहे की नाही. क्षीरसिंधूच्या तटा पाणिया येती गजगटा तेथ काय मुरकटा मुरकुट म्हणजे मच्छर डास, की नाही. क्षीरसमुद्राच्या तटावर, क्षीरसमुद्र बरं की नाही, दुधाचा समुद्र. पाणिया येती गजगटा, गजगटा म्हणजे गत्तींचे कळप पाणी पिण्यासाठी येतात. आता हत्ती काय, हत्तीचे कळप काय, आहे की नाही. तेथ काय मुरकुटा वारीदस, इथे मच्छर म्हणजे काय, मच्छराला कोण विचारतं इथे, की नाही. पण तू ये, गजाचे कळप येतात तसं तू ये. परंतु ती जी आहे एक जण लोककल्याणासाठी अवतरित होत असतो. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आणि एक म्हणजे मुक्ती करण्यासाठी येतो तो जीव आणि परमात्म्यात खूप फरक आहे, की नाही. परमात्म्याला माहीत असते आपण जीव नाही, आपण परमात्मा आहोत, आहे की नाही. आपल्याला ते परमात्मा आहोत याचं सतत स्मरण करावं लागतं, सतत श्रवण करावं लागतं, सतत मनन निधिध्यासन करावं लागतं. हा इतका मोठा फरक आहे बघा. म्हणून श्रीरामकृष्ण इथे आपल्याला सांगतात, ते उदाहरणे देतात. शंकराचार्य काय, शुकदेव काय, ऋषी काय, हे सगळे उदाहरणं तुम्हाला दिसतात. कोणाला देतात आहे? मास्तर महाराजांना देतात, आपल्या विद्यासागरांना देतात आहे. त्यांना हे सगळं काही माहीतच नाही आहे की नाही. त्यांना काय वाटतं की हे झालं की बस काय आपल्या याच्यात आहे. ते म्हणतात आपलं कर्तव्य काय, इथे काही तर आपल्याला काही देव तर काही दिसायचं नाही आहे की नाही. देव तर काही ईश्वराला जाणू तर कुणीच शकत नाही, हे त्यांचं वाक्य आहे इथे 7व्या अध्यायात आहे. त्यांचं म्हणणं काय, श्रीरामकृष्ण काय म्हणतात, जरूर ईश्वराचं दर्शन होऊ शकतं. किती फरक आहे बघा. त्यांना कोणी त्यात काय संशय असं म्हणतात. कोणी विचारलं की ईश्वर दिसू शकतो काय, ते म्हणजे यात काय संशय, अलबत्त दिसू शकतो. जरूर देवाला बघता येऊ शकतं, आहे की नाही. आणि ईश्वरचंद्र काय म्हणतात, विद्यासागर काय म्हणतात, ते म्हणतात ईश्वराला जाणू तर कुणीच शकत नाही. उद्गारवाचक चिन्ह आहे. म्हणजे त्यांचा ठाम विश्वास आहे ईश्वर फक्त काय पुस्तकात वाचण्याची गोष्ट आहे की नाही, किंवा कधीतरी ऐकण्याची गोष्ट आहे, पण त्याचा अनुभव घेण्याची गोष्ट नाही आहे की नाही. नुसतं ऐकायचं वाचायचं, अनुभव काही घेऊ शकत नाही. मग तुम्ही करायचं काय अशा परिस्थितीत, आपलं कर्तव्य काय, मग करायचं काय. तर ते म्हणतात माझ्या मते, म्हणजे त्यांच्या मते आपलं कर्तव्य हेच की आपण स्वतः असं बनलं पाहिजे की सर्वजण जर तसेच झाले तर ही पृथ्वीच स्वर्ग होऊन जाईल. जेणेकरून जगाचं मंगल होईल असा प्रयत्न करीत राहणंच प्रत्येकाच्या दृष्टीनं उचित होय. त्यांच्या पक्षी धर्म म्हणजे इतकाच आहे की नाही. आणि काही वाईट नाही आहे, पण हे फारच अल्प आहे. ना अल्पे सुखमस्ती, आहे की नाही. अतिशय अल्प आहे. आता हे इतकं अल्प आहे, इतकं थोडंसं आहे की हे इतकं अल्प आहे. विद्यासागरांसारख्या महाविद्वानांच्या ज्यांनी उपनिषद पालथी घातली आहे, कसली पालथी घातली आहे त्यांना हे मात्र कळलं. उपनिषद पानोपानी सांगतं आहे की काय आहे, आत्मदर्शनाशिवाय उपनिषद दुसरं काही बोलत नाही आहे. इतकं वाचून, इतकं विद्वान होऊन त्यांनी पालथी घालूनसुद्धा त्यांना हे कळत नाही, कारण ते श्रवण नाही केलं, आहे की नाही. श्रवण नाही केलेलं, म्हणून ऐकायला पाहिजे. हे ऐकल्यानंतर कळू शकतं की असं नाही आहे. पुस्तक वाचून काही कळत नसतं आपल्याला. म्हणून ते म्हणतात जगाचं मंगल काय होईल, म्हणजे ते म्हणतात जगाला तुम्ही चांगलं करून टाका, त्यात वाईट काय, करा की जगाला चांगलं, आहे की नाही. पण तत्त्वज्ञान सांगतं हे काही तुमचं उद्देश नव्हे. म्हणून मृत्यूचं आहे ना, ते
हे श्रीरामकृष्ण म्हणतात की ही मृत्यू सतत बाळगायला हवा. आणि त्यानंतर त्यांनी म्हटलं आहे की इथं येणं म्हणजे फक्त काही थोडंफार काम करण्यासाठी, आणि त्याच्या आधी म्हणतात मरणानंतर काहीच राहणार नाही. हे त्यांचंच वाक्य इथलं आहे की नाही. मरणानंतर काहीच राहणार नाही, हे एकदा वंडरफुल वाक्य आहे की नाही. मरणानंतर काहीच राहणार. आपल्या गेल्या जन्मी मेलो होतो आपण, काय राहिलं आहे की नाही. काही राहिलं आहे तुम्हाला काही आठवतं? एक कण तरी आठवतो गेल्या जन्माचं? काही आठवत नाही आहे. कारण काय, ते काहीच राहिलेलं नाही आहे. काही राहिलेलं असतं तर आपल्याला या जन्मात नक्कीच आठवलं असतं. आपण कालची गोष्ट विसरत नाही, सकाळची गोष्ट विसरत नाही आहे की नाही. प्रत्येक गोष्टीचा आपल्याकडे लेखाजोखा असतो की नाही. प्रत्येक गोष्ट आपण आवर्जून आपलं हे करतो, आणि थोडीशी विस्मृती झाली तर आपण थोडं विचलित होऊन जातो की नाही. मग प्रत्येक गोष्ट आपल्या दृष्टीने ही स्मरण करण्यायोग्य असते. परंतु आपलं जसं आपण गेल्या जन्माचं काहीही आठवत नाही, तसंच या जन्माचं आपण इतकं महत्त्व येतो. तो एक एक क्षण जगतो, आपण एक एक क्षण जपून ठेवण्याचा प्रयत्न करतो. परंतु हे विसरून जातो की नंतरच्या जन्मानंतर ह्या जन्मातलं कितीही तुम्ही जपून ठेवलेलं असेल, एक कणसुद्धा तुम्हाला आठवणार नाही. जसं आपल्याला गेल्या जन्मातलं काही एक क्षण आठवत नाही, तसंच या जन्मातलंसुद्धा पुढे काहीच आठवणार नाही. म्हणून ते म्हणतात की मरणानंतर काहीच राहणार नाही की नाही. महाभारतात पण खूप सुंदर आहे की नाही, की हे काय, माता पितृसहस्राणी पुत्रदारशतानी च अनुभूतानी याती यास्यन्ति चापरे की नाही. म्हणजे आपण किती अनुभव घेतले आहेत महाभारताचे. महाभारत सावित्री हे 4 श्लोक आहेत, फार महत्त्वाचे मानले जातात. हे 4 श्लोक आपण दररोज जर ऐकले, वाचले, श्रवण केले, ध्यान केलं त्याच्यावर, तर पूर्ण महाभारत वाचण्याचं पुण्य मिळतं असं महाभारत म्हणतं आहे की नाही. माता पितृसहस्राणी पुत्रदारशतानी च, हजारो मातापिता आपण अनुभवले आहेत, पुत्रदार हजारो अनुभवले आहेत की नाही. यानी यास्यन्ति पा, आणि हे अनुभूतानी यानी, असेच अनुभवान हजारो घेतले बार, आताही घेतो आहोत आणि पुढे पण कधी घेतो. कोणतं तुम्ही पकडून ठेवणार आहे की नाही. हे सगळं स्मरण आहे ना, हे तुम्हाला अनासक्त करतं. म्हणून 15व्या अध्यायामध्ये जे आहे की जो आहे उर्दू मूल मदशाकतीने सुरुवात होते, आणि असंग शस्त्रेन दृढेन चित्वा असं म्हटलं आहे. असंग शस्त्र म्हणते त्याला आहे की नाही. असंग शस्त्राने निर्दयपणाने निष्ठुरपणाने छाडून टाकाय संसार वृक्षाला. उर्दू मूल मदशाक म्हणजे संसार वृक्षाचं वर्णन आहे ते. आणि त्या वृक्षाला असंग शस्त्रेनं चित्वा शब्द म्हटलं आहे. चित्वायनम 4थ्या अध्यायात पण आहे हा शब्द, पुन्हा इथे पण वापरले, क्रियापद आहे. चित्वैनम योगम आतिष्ठोत्तिष्ठ भारत असं म्हटलं आहे. संशयाला छाड इथेही म्हणतात आहे. हे असंग शस्त्रेनं दृढेन चित्वा असं म्हटलं आहे. त्यानंतर तुमचा धर्म सुरू होतो. ततःपरम तत्परिमार्गितव्यम यस्मिन गतान निवर्तन्ति भूया तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्य. आद्य पुरुषाला म्हणजे ब्रह्माला आपण शरण जातो आहे, या भावनेने तुम्ही तमेव चाद्यम पुरुष यतप्रवृत्ती, हा जो सगळा संसार आहे जो आपण क्षणोक्षणी अनुभवतो, हा कसा आहे, तमे प्रसृता पुराणी, त्या ब्रह्मापासून तो सगळा निर्माण झालेला आहे, पसरला प्रसृता पुराणी. म्हणून इथे आपण बघतो की ही आसक्ती म्हणजे आपल्या हाडी मासी जी मुरलेली आहे, रक्तात जी भेनलेली आहे, त्याला तुम्ही निर्मूल कसं करणार की नाही. म्हणून हा उपदेश आहे, हा विद्यासागरांना श्रीरामकृष्ण देत आहेत की नाही. हा उपदेश देत आहे. काही जर परिणाम झाला की नाही तर खूप मोठं कार्य साध्य होऊ शकतं की नाही. आणि ते म्हणतात तुम्ही तर सिद्ध आहातच. सिद्ध म्हणजे काय? सिद्ध म्हणजे सफल की नाही. तुम्ही कोणतं काम हाती घेतलं आणि तुम्ही ते यशस्वी केलं, त्याला सिद्ध म्हणतात. जसं बटाटे आहेत, आणि बटाट्याचं उदाहरण दिलं आहे. बटाटे आहेत ते सिद्ध नाही आहेत. सिद्ध म्हणजे उकडलेले की नाही. ते उकडलेले नाही आहेत, तर ते टणक आहेत. ते म्हणतात तुम्ही तर सिद्ध आहातच. ते म्हणते कसं काय? विद्यासागर म्हणतात कसं काय सिद्ध आहे मी? सिद्ध म्हणजे यशस्वी. मला कुठे देवाचं दर्शन झालं आहे की नाही, मला कुठे आत्मदर्शन झालं आहे, मग मी कसं सिद्ध आहे? नाही, तुम्ही काय आहात? टणक नाही, तुम्ही काय आहेत? नरम आहात. याच्यामध्ये तुम्ही तुम्ही तर टणक आहे. एक सेकंद. हां, तो कसा काय महाराज?
ते म्हणतात वांगी बटाटे सिद्ध झाल्याने, बंगालीमध्ये सिद्ध म्हणजे उकडलेलं आहे की नाही. आपल्याकडे हा मराठीत वाक्प्रयोग नाही आहे, पण बंगालीमध्ये सिद्ध होणं म्हणजे उकडलं, म्हणजे सिद्ध होणं म्हणजे शिजणं या अर्थाने. नरम म्हणणं, तांदूळ सिद्ध झाले म्हणजे तांदूळ आपण त्याला मराठीत काय म्हणतो, शिजले म्हणतो आहे की नाही. शिजले तिथे सिद्ध झाले म्हणतात, बंगालीमध्ये सिद्ध झाले प्रयोग आहे. तुम्ही सिद्ध तर आहातच, ते कसं काय महाराज? तो म्हणतात वांगी बटाटे सिद्ध झाल्याने नरमनी मऊ होतात, आणि तुम्ही तर खूप नरम आणि कमालीचे मऊ, किती दयाशील तुम्ही. वारंवार त्यांचं जे गुण आहेत त्याचा उल्लेख करतात की नाही. म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं जे महत्त्व आहे ते कमी करत नाही आहे की नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. हा संपूर्ण अध्यायच खूप चिंतना आणि खूप अभ्यास करण्यासारखा आहे की नाही. तसं वचनामध्येच खूप अभ्यास करण्यासारखं आहे. तुम्ही किती अभ्यास केला, किती त्यात चिंतन केलं तर ते कमीच पडणार. पण आता नंतर त्यांनी पण आणखी काय म्हटलं आहे ते आपण बघणार नाही. तर इथे हे जे सार जे आहे कशाचं, या अध्यायाचं, शेवटी त्यांनी 2-3 वाक्यात सांगितलं आहे. म्हणजे सगळं करून तुम्ही लक्षात नेमकं काय ठेवणार आपल्या दृष्टीने. आणि अर्थातच हा अध्याय विद्यासागरांना उपदेश करण्यासाठी आहे. जसं मी म्हटलं तुम्हाला की 66वा श्लोक आहे 18व्या अध्यायातला, तिथे भगवंताचा उपदेश संपतो. सर्व धर्मान परित्यज माम एकम शरण, एकम माम शरण, फक्त मला शरण ये. सगळा अहंकार सोडून दे. धर्म करतोय तो अहंकार सोडून दे, मग अधर्म करतोय तोही सोडून दे. माझ्यातून काहीतरी चांगलं घडतं म्हणजे तिथे मी आला, माझ्याकडून चांगलं घडत नाही की माझं वाईट घडतं तिथेही अहंकार आला, दोन्ही सोडून दे आणि माझा आधार घे. शरणम, माझा आधार घे. सगळं शुभ अशुभ परित्यागी भक्तिमान यो यप ममे प्रिय. आणि त्या ह्याच्यामध्ये आहे की आपलं हे जे आहे ना, तू शुभ आणि अशुभ दोन्ही सोडून दे. कोणता अध्याय आहे तो असो. तर ते आपण फक्त एवढंच बघू नंतर पुढच्या मंगळवारी. हा सिद्धांत वाक्य आहे. कर्म निष्काम भावानं करू शकल्यास ईश्वरावर प्रेम उत्पन्न होतं आहे की नाही. कर्म निष्काम भावानं करू शकल्यास ईश्वरावर प्रेम उत्पन्न होतं. आपण सगळे कर्मशील आहोत. जीव हा कर्मशील असतो की नाही. म्हणजे कर्मशील म्हणजे काय? कर्मशील म्हणजे अहंभावाने कर्म करतो. साहंकाराचं शंकराचार्य म्हणतात, गीतेमध्ये म्हणतात आपलं संपूर्ण कर्म अहंकाराने असतं. साहंकाराचं फलाभिसंधीपूर्वकम आहे की नाही. आणि फलाची अभिसंधी म्हणजे फळ आपल्याला पाहिजे असतं. म्हणजे आपण सगळे सकाम असतो की नाही. अहंकार आणि सकामता हे आपला स्थायी भाव आहे. जीवाचा हा स्थायी भाव आहे नाही. त्याला उतारा काय आहे ते म्हणतात, त्यांनी प्रेम उत्पन्न होत नाही. ईश्वरावर प्रेम का उत्पन्न होत नाही? सगळं जग ईश्वराच्या नादी का लागत नाही? याचं कारण काय? 2, साहंकार आणि अहंकारसहित आणि फलाची अभिसंधी म्हणजे सकाम कर्म केल्यामुळे ईश्वरावर प्रेम उत्पन्न होत नाही की नाही. मग आता हे इतकं प्रेम का करतात? संत भक्त लोक प्रल्हाद वगैरे इतकं प्रेम का करतात? त्यांच्या दोन्ही नसतात आहे की नाही. तुम्ही प्रल्हादाचं चरित्र बघा, कोणत्याही संतांचं चरित्र बघा, त्यांच्यामध्ये 2 गोष्टी ॲब्सेंट असतात आहे की नाही, नसतात. आणि म्हणून त्यांच्या हृदयामध्ये भरभरून प्रेम उत्पन्न होतं. आपल्यामध्ये प्रेमाचा एक कण उत्पन्न होणंसुद्धा आपल्यासाठी बरंच काहीतरी यातायात करावी लागते, घाम गळावा लागतो. म्हणतात ईश्वरावर प्रेम उत्पन्न होतं म्हणजे काय? तुम्ही, आपण हा विद्यासागरला आहे पण सगळ्यांसाठीच आहे. ते बरेच भक्त पण बसले आहेत. वचनामृत आपण पण वाचतो. ते म्हणतात निष्काम कर्म कर्म करणार सगळेजण, परंतु ते निष्काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की नाही. मग त्याचा परिणाम म्हणून ईश्वरावर प्रेम उत्पन्न होतं. कर्मण्ये वाधिकारस्ते ते कशाला म्हटलं आहे गीतेमध्ये? कारण ते ईश्वरावर प्रेम उत्पन्न करण्यासाठी म्हटलं आहे की नाही. फार प्रसिद्ध श्लोक आहे. लोक म्हणतात त्याला, बरंच उद्भूत करतात, त्याला कोट करतात, पण त्याचं गरज काय? कर्म निष्काम भावाने कशाला करणार? सकाम का करू नये? ईश्वरावर प्रेम उत्पन्न होणार नाही आहे की नाही. म्हणून इथे म्हणतात, सुंदर वाक्य आहे, कर्म निष्काम भावानं करू शकल्यास ईश्वरावर प्रेम उत्पन्न होतं. आणि ईश्वरावर प्रेम उत्पन्न होणं म्हणजे फार महान भाग्याची गोष्ट. इतकं मोठं भाग्य जगामध्ये कुठेच नाही, कोणत्याच बाबतीत नाही, कोणताच विषय असा नाही की ती भाग्याची गोष्ट, महत्भाग्याची गोष्ट आहे. आणि मग त्याच्यानंतरच वाक्य आहे, आणि मग हळूहळू म्हणजे क्रमशः त्याच्याच कृपेनं, भगवंताच्याच कृपेनं त्याचं दर्शन घडतं.
भगवंताचं दर्शन घडतं, त्याची कृपा होते. निष्काम कर्म कशाला करायचे? उपदेश आहे. तुम्ही कर्म खूप करता आहात, विद्यासागर म्हणतात, तुम्ही सात्विक कर्म करता आहात, दया करता, सगळंच ठीक आहे, परंतु त्याच्यामध्ये निष्काम भाव नाही आहे की नाही. तिथेच गोड पेंड खात आहे की नाही. ते म्हणतात घोडं पेंड इथंच खात आहे. कर्म कोणाला चुकलं आहे? कर्म तुमचं श्वास घेणं कर्म आहे की नाही. कर्म कोणाला चुकलं नाही, पण ते सगळं अहंकार सोडून करायचं, त्याला निष्काम कर्म म्हणतात. ते केल्याने देवावर प्रेम उत्पन्न होतं आणि प्रेम उत्पन्न झाल्यानंतर त्याची कृपा होते आणि हळूहळू कृपा होते आणि त्याने त्याचं दर्शन घडतं देवाला. आणि त्याच्याबरोबर पुढे जाऊन म्हणतात त्याला नुसतं बघतं आणि त्याच्यावर बोलता येतं आहे की नाही. आता तुम्हालाही बघतो आहे पण तुमच्याशी बोलत नाही आहे की नाही. मीच बोलतो आहे, तुम्ही ऐकत आहात, पण देवाशी बोलता येतं आहे. संत त्याच्याशी बोलत असत की नाही. रामकृष्ण देवाशी बोलत असत. तर दक्षिणेश्वरला खूप लोक जातात का? पुरी नसेल गर्दी होतो, त्या काळात गर्दी नव्हती, पण आता हजारो लाखो लोक जातात. कारण श्रीरामकृष्ण देवीशी बोलले आहेत ते आहे की नाही. तिचं दर्शन घेतलं आहे, बोलले आहेत, म्हणून ते देवी आता काय आहे, लोकांना वाटत द्याल रामकृष्णांशी बोलले आहेत म्हणजे काय आपल्याशी बोलत नाही आहे ते, पण त्या देवीचं दर्शन तर घेऊ शकतो ज्या देवीशी आपण रामकृष्ण बोलले आहेत. फार भाग्याची गोष्ट आहे ती. म्हणून ईश्वराला पाहता येतं. आपलं कसं कळणार आहे? आपलं वाटतं की ईश्वर कसा आहे? फक्त पुस्तकात वाचण्यासाठी. ते म्हणतात, विद्यासागरांना सांगतात आहे, ईश्वराला पाहता येतं, त्याच्याशी बोलता येतं. इतकंच नाही, ते पुढे जाऊन म्हणतात, जसं सध्या मी तुमच्याशी बोलतो आहे ना, तसं सर्वजण स्तब्ध होतात आहे की नाही. आपल्या कुठं नाहीच आहे, आपल्या कल्पनेत कुठंच बसत नाही आहे. म्हणून ते त्याला ठासून सांगतात एकदा, दोनदा, तीनदा की त्याच्याशी बोलता येतं, त्याला बघता येतं. आणि इतकंच, कारण कधी बघता येतं पण आपल्याला बोलता येत नाही की नाही. जसं आपण देवाचं दर्शन मूर्तीमध्ये घेऊ शकतो की नाही, पण त्याशी बोलू शकत नाही की नाही. ते म्हणतात तसं नाही, देवाशी बोलता येतं, त्याला बघता येतं. आणि कसं तेही सांगतात, जसं मी तुमच्याशी बोलतो आहे ना, अगदी तसं. आणि हे एक्सप्रेशन वचनामृतामध्ये खूपदा येतं आणि अर्थातच गीतेमध्ये पण खूपदा येतं ते आहे की नाही. अर्जुन म्हणतो आहे ना, तुझं विश्वरूप दर्शन मी आहे की नाही, मी प्रत्यक्ष बघतो आहे आणि प्रत्यक्ष अनुभव घेतो आहे. पुढचा भाग आपण पुढच्या मंगळवारी बघूया. ओम निरंजनं नित्यमनन्तरूपं तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि.